नमस्कार प्रेक्षकांनो, कसे आहात सगळे? तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सिरियलच्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे सिरियलचे अपडेट्स तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील. मित्रांनो, ठरलं तर मगच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की फायनली आता ते साक्षीचं जे गळ्यात घातलेलं पेंडंट असतं ते अर्जुन आता मॅच करून दाखवणार आहे. आणि त्यांनी हे सिद्ध होतं की साक्षी कोर्टाच्या समोर खोटी बोलली आणि ती आश्रमात गेली होती. आणि त्यानंतर इथे अर्जुन चैतन्यासोबत भांडण करतो. हो प्रेक्षकांनो, बघूया ते का आणि कसं ते. तर ठरलं तर मगचा आजचा भाग सुरू होतो. अर्जुन आता कोर्टासमोर म्हणतो की मिलॉर्ड, मला साक्षी शिकरे यांना परत विटनेस बॉक्समध्ये बोलवण्याची परमिशन हवी आहे. तर जजसाहेब आता ती परमिशन देऊन देतात. आणि आता ही साक्षी खूपच घाबरतं असं लूक देते तिच्या बापाला, म्हणजे महिपतला. तर महिपत तिला असं खुणावतो की जा जा, काही नाही होणार. तर शेवटी आता ही साक्षी उठते आणि विटनेस बॉक्समध्ये येऊन उभी राहते, पण ही खूप घाबरत असते. आता महिपत मनात म्हणतो की दुसरा पुरावा, आता या देशमुख बाईची दातखिळ नाही बसली म्हणजे मिळवलं. आता महिपतच्या सुद्धा लक्षात आलंय की ही दामिनी काही नाही करू शकणार आता आणि साक्षीला वाचूच शकणार नाही. तर बघा, आता अर्जुन जातो साक्षी जवळ आणि म्हणतो, मी साक्षी मानलं पाहिजे. नाही म्हणजे तुमचं फॅशन सेन्स माइंड ब्लोईंग आहे. हो, आय एम इम्प्रेस्ड सिरियसली. आय मीन सिम्पल सुदिंग कलर, मिनिमल ज्वेलरी, अँड आय एम व्हेरी शुअर तुम्ही एक सिम्पल नेकलेस सुद्धा घातलाच असेल. तर आता साक्षी घाबरायला लागते आणि ती आता महिपतकडे बघते. तर महिपत आपली मान खालीच टाकतो आणि दामिनीला आता डाऊट येतो. आणि दामिनी आता मनात विचार करू लागते की हा अर्जुन असा अचानक साक्षीच्या फॅशन सेन्सबद्दल का बोलतोय, म्हणजे पुढचा पुरावा याच्याशी संबंधी असणार आहे. त्यानंतर अर्जुनच्या हाती आता एक एनवेलप असतं आणि अर्जुन म्हणतो, मिलॉर्ड, माझ्या हाती काय आहे हे दाखवण्याच्या आधी मला मिस साक्षी यांना एक रिक्वेस्ट करायची आहे. त्यावर आता जजसाहेब म्हणतात की हो हो ठीक आहे. तर आता अर्जुनच्या डोक्यात तो आवाज फिरत असतो आणि साक्षीच्या सुद्धा, की त्या जसं साधू बनला असतो अर्जुन, आणि अर्जुनने साक्षीला सांगितलं असतं की ते लॉकेट घाल तू, म्हणजे आई तुला आशीर्वाद देणार आणि 1 महिन्यापर्यंत ते लॉकेट अजिबात काढू नको. तर इकडे आता साक्षी देवाकडे प्रार्थना करत असते की साक्षीने ते लॉकेट घातलं पाहिजे म्हणून. आणि इकडे बघा आता काय होतं. अर्जुन मनात विचार करत असतो की आज खरी ॲसिड टेस्ट आहे. जर का आज साक्षीने ते पेंडंट घातलं नसेल तर सगळी मेहनत वाया जाणार आहे. तर आता अर्जुन विचारतो साक्षीला आणि म्हणतो, मी साक्षी, तुमच्या गळ्यात जर का एखादं पेंडंट असेल तर ते तुम्ही प्लीज कोर्टाला दाखवा. तर त्यावर आता साक्षी म्हणते, हा काय मूर्खासारखा प्रश्न आहे. त्यावर आता दामिनी उठून उभी होते आणि म्हणते, ऑब्जेक्शन युअर ऑनर, हा कुठला पोरखेड आहे. त्यावर आता अर्जुन म्हणतो, कमॉन, अरे ॲडव्होकेट देशमुख, तुम्हीच नेहमी कोर्टाला सांगत असता ना की मी कोर्टाचा वेळ वाया घालवतो म्हणून, पण हे काय वारंवार ऑब्जेक्शन मिलॉर्ड असं म्हणून तुम्हीच कोर्टाचा वेळ वाया घालवताय. आता रविराजला खूप म्हणजे गर्व वाटत असतं अर्जुनवर की किती छान आर्ग्युमेंट देतोय म्हणून तो. आणि पुढे आता अर्जुन म्हणतो, आणि हे तुमची क्लायंट त्यांचा नेकलेस न दाखवून त्यांचा वेळ वाया घालवतीये. त्यानंतर आता अर्जुन म्हणतो, हे बघा मी साक्षी शिकरे, मला फक्त तुमचा नेकलेसच बघायचा आहे आणि मी जे काही म्हणतोय ना ते फक्त केससाठी, तुमच्या त्या दागिन्यामध्ये आणि तुमच्या त्या फॅशन सेन्समध्ये मला अजिबात इंटरेस्ट नाही आहे. तर इकडे प्रेक्षकांना सायलीचा जीव एकदम मुठीत असतो. सायलीला वाटत असतं की हिने लॉकेट घातलंय की नाही ते. त्यानंतर आता जजसाहेबच म्हणतात की मी साक्षी शिकरे, तुम्ही जर का एखादा नेकलेस घातला असेल तर तो दाखवा कोर्टाला आणि ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांना सुद्धा दाखवा प्लीज. तर आता नाईलाजाने साक्षीने आता ते गळ्यात पेंडंट जे घातलं असतं ते तिला दाखवावाच लागतो. साक्षीने त्या पेंडंटवर हात ठेवलं असतं, ती नेकलेस दाखवत असते पण तिला तो पूर्ण दाखवायचाच नसतो. त्यावर आता अर्जुन म्हणतो, अरे मी साक्षी, मी काय तुमचं पेंडंट वगैरे चोरणार नाही आहे, फक्त तुम्ही ते पेंडंट दाखवा या कोर्टाला व्यवस्थित आणि मलाही बघू द्या. त्यावर आता अर्जुन नीट लक्ष देऊन असतो त्या पेंडंटकडे. आणि प्रेक्षकांनो, साक्षीने तेच पेंडंट घातलं असतं तिच्या गळ्यात, जे तुटलेला यस असतो. तर आता अर्जुन हे बघून लगेच म्हणतो, फॅन्टॅस्टिक. आणि पुढे आता अर्जुन म्हणतो, हे खूप छान आहे की पेंडंट, डेलिकेट, एलिगंट, पण हे डिझाईन हे तर जरा अर्धवट वाटते मला. काय मी साक्षी शिकरे, हे पेंडंट तुटलं होतं का. त्यानंतर आता साक्षी अर्जुनकडे आश्चर्याने बघत असते. तर आता अर्जुन म्हणतो, 1 मिनिट हा. आणि आता अर्जुन त्याच्याजवळ असलेला तो अर्धवट तुकडा घेतो पेंडंटचा आणि त्या तुकड्याला या साक्षीच्या लॉकेट सोबत जोडतो. तो पूर्ण येस नावाचं असं लेटर बनतं आणि सायली आणि चैतन्य खूप खुश होतात हे बघून. आता अर्जुन ते पेंडंट जोडल्यावर म्हणतो, परफेक्ट मॅच. आणि प्रेक्षकांना इथे रविराजला सुद्धा आश्चर्य वाटत असतं. बघा आता पुढे रविराज अर्जुनला म्हणणार सुद्धा आहे, टोमणा सुद्धा मारणार आहे. तर इकडे आता अर्जुन म्हणतो, मला जे अपेक्षित होतं तेच झालं. मिलॉर्ड, माझ्या हाती असलेला हा पेंडंटचा तुकडा मी साक्षी शिकरे यांच्या लॉकेटचाच आहे आणि हा तुकडा मला कुठे मिळाला असेल मिलॉर्ड, वात्सल्य आश्रमात. आता हे ऐकल्याबरोबर साक्षीच्या पायाखालची जमीनच सरकते आणि ती एकदम इकडे तिकडे जजसाहेबांकडे बघू लागते. आणि आता ते लॉकेटचा अर्धा तुकडा बघून नागराज आणि प्रिया सुद्धा घाबरायला लागतात. अर्जुन पुढे म्हणतो की इन्स्पेक्टर सावंतांकडे सुखरूप राहिलेला हा एक अजून दुसरा पुरावा आहे. तर आता ही दामिनी लगेच उठते आणि म्हणते, ऑब्जेक्शन मिलॉर्ड, हा काही ड्रामा चाललाय का.
आता या पेंडंटसारखे आणखी करोडो पेंडंट असतील या जगात आणि दुसऱ्या कुठल्याही पेंडंटचा हा अर्धा तुकडा असू शकतो. तर आता अर्जुन म्हणतो नाही असू शकत, कारण जगात असे करोडो तर सोडा पण 2 पेंडंट सुद्धा नाही असू शकत मिलॉर्ड, कारण हे पेंडंट चांदेकर ज्वेलर्सकडनं कस्टमाइज करून घेतलेलं पेंडंट आहे. आणि पुढे आता अर्जुन सगळं काय सांगू लागतो की हे पेंडंट 8 ऑगस्ट 1995 साली कालिंदी महाडिक यांनी कस्टमाइज करून बनवून घेतलंय. आणि त्यानंतर आता साक्षीला घाम येतो आणि ती आता घामच पुसत राहते. तर त्यानंतर हा जो महिपत असतो हा सुद्धा आता डोळे लावून घेतो आपले की झालं आता काही खरं नाही. त्यानंतर आता अर्जुन सगळे डिटेल्स देतो जज साहेबांकडे आणि म्हणतो बघा मिलॉर्ड, हे सगळे डिटेल्स आहेत त्या पेंडंटचे. कालिंदी महाडिकने कोल्हापूरच्या चांदेकर ज्वेलर्सकडनं हे कस्टमाइज पेंडंट बनवून घेतलं होतं. पुढे अर्जुन सांगतो की हे पेंडंट खूप जुनं असल्यामुळे त्याचा रिसिप्ट तर नाही आहे, पण चांदेकर ज्वेलर्सच्या अद्वैत चांदेकरांनी मला याची डिटेल्स दिली आहे, त्याचा रेकॉर्ड आहे तसा. त्यानंतर आता अर्जुन चालत जातो या साक्षीकडे आणि म्हणतो मी साक्षी शिखरे, 8 ऑगस्ट 1995 ही डेट तुम्हाला ओळखीची वाटते आहे का? त्यावर आता साक्षी म्हणते की अहो माझा वाढदिवस असतो त्या दिवशी. तर त्यावर आता अर्जुन म्हणतो ओ बर्थडे, तर कालिंदी महाडिक हे नाव सुद्धा तुमच्या ओळखीचंच असेल नाही का? तुम्ही कोर्टाला प्लीज सांगा कालिंदी महाडिक कोण होत्या. त्यावर आता साक्षी घाबरतच सांगते की माझ्या आईचं नाव आहे हे कालिंदी महाडिक. आणि आता साक्षीच्या डोळ्यात पाणी आलं असतं आणि इकडे दामिनी आता डोक्यावर हात ठेवते. आता दामिनीचं सगळं ऑब्जेक्शन ओव्हरऑल तोंडावर पडलंय. तर आता अर्जुन म्हणतो मिलॉर्ड, साक्षीच्या आईने तिच्या जन्माच्या वेळेस ऑर्डर केलेला हा पेंडंटचा तुकडा मला वात्सल्य आश्रमाच्या आत सापडलाय आणि हा योगायोग असूच नाही शकत. तर आता रविराजला सुद्धा धक्काच बसतो या गोष्टीचा. तर ते का बरं आपल्याला कळेलच समोर. तर आता अर्जुन म्हणतो की मिलॉर्ड, याचा अर्थ हाच होतो की मी साक्षी शिखरे वात्सल्य आश्रमाच्या आत गेल्या होत्या. आणि आता मधुभाऊंना सुद्धा खूप आनंद झाला असतो या गोष्टीचा. त्यानंतर बघा प्रेक्षकांनो, आता अर्जुन वळतो आणि म्हणतो ॲडव्होकेट दामिनी देशमुख, आता हा पुरावा तुम्हाला जोक तर नाही वाटला ना? नाही म्हणजे काय ना, तुमच्या ताड्यांचा किंवा हसण्याचा आवाज नाही आला ना मला? तर आता मधुभाऊ सुद्धा हसत असतात हे ऐकून. त्यानंतर आता दामिनी उठते आणि तिचं पूर्ण डिफेंड करण्याचा ती प्रयत्न करते आणि म्हणते युअर ऑनर, ॲडव्होकेट सुभेदार बहुतेक या केसचा मेन मुद्दाच विसरलेत. अँड आय जस्ट वॉन्ट टू रिमाइंडर इट की हे केस विलासचा खून कोणी केला ना याबद्दलची. आणि त्यानंतर आश्रमात कोण गेलं, केव्हा गेलं, कोण आलं, कुठे गेलं याने काहीही फरक पडत नाही. आणि मी तर म्हणते चला एक वेळचा आपण धरून सुद्धा चालू की गेली असेल कदाचित साक्षी आश्रमाच्या आतमध्ये. आणि इनफॅक्ट तिने हे सांगितलंच आहे की तिच्या वडिलांबरोबर आश्रम विकत घ्यायला तिथे गेली होती म्हणून. मी तर म्हणते गेली असेल कदाचित आताही आणि आता विसरली सुद्धा असेल. काय फरक पडतो याने? त्याने हे तर सिद्ध नाही होत ना की विलासचा खून हे साक्षी शिखरेने केलेला आहे. त्यावर आता अर्जुन लगेच हा पॉईंट धरतो आणि म्हणतो पॉईंट टू बी नोटेड मी लॉर्ड. ॲडव्होकेट देशमुख स्वतःच सांगतायत की त्यांची क्लायंट साक्षी शिखरे स्वतःच कदाचित आश्रमाच्या आत गेली असेल म्हणून. आणि आता साक्षी खूपच घाबरते आणि ती आता महिपतकडे बघू लागते. तर आता इकडे अर्जुन म्हणतो 13 जानेवारीला त्या रिसॉर्टमध्ये होता हे खोटं मी आधीच उघडं पाडलंय मी लॉर्ड. आणि त्या रात्री त्यांच्या लोकेशनप्रमाणे त्या रिसॉर्टच्या जवळ आश्रमाच्या जवळ होतात हे सुद्धा मी प्रूव्ह केलं आहे. आणि त्या रिसॉर्टमध्ये गेलेच नव्हत्या, मग कशावरून त्याच रात्री त्या आश्रमाच्या आत गेल्या नसतील? आणि कशावरून तो पेंडंटचा तुकडा त्याच रात्री आश्रमात पडला नसेल? आणि प्रीतीज बुटीक याचं व्हिजिटिंग कार्ड आणि तो पेंडंटचा तुकडा हे दोन्हीही पुरावे का नकारतायत मिस ॲडव्होकेट दामिनी देशमुख? आणि जर असं असेल तर त्यांनी आत्ताच्या आत्ता मला हे सिद्ध करून दाखवावं की या दोन्ही गोष्टी 100% खुनाच्या रात्री त्या आश्रमात पडल्या नव्हत्या. आता अर्जुनला खूप राग आला असतो कारण की दामिनी मध्ये मध्ये बोलत असते. आणि आता अर्जुन म्हणतो दामिनीला की ॲन्सर मी ॲडव्होकेट दामिनी देशमुख. त्यानंतर आता ही दामिनी गप्प बसते, काहीही बोलत नाही आणि चुपचाप आपल्या जागेवरती ती जाऊन बसते. त्यानंतर अर्जुन म्हणतो की मिलॉर्ड, ॲडव्होकेट दामिनी देशमुखांचं गप्प राहणं बरंच काही सांगून जात आहे. आणि आता सायली खूप हसत असते हे ऐकून आणि मधुभाऊ सुद्धा. तर आता महिपत पूर्ण अस्वस्थ झाला असतो. त्यानंतर आता अर्जुन म्हणतो की दॅट्स ऑल फ्रॉम माय साईड मिलॉर्ड आणि आपल्या जागेवरती जाऊन बसतो. तर आता चैतन्य अर्जुनला खुणावते की काय मस्त केलंयस तू, आर्ग्युमेंट खूप बढिया. आणि आता सायलीला सुद्धा खात्री पडते की सगळे आता त्यांच्याच बाजूने होणार आहे. तर तसंच होतं. आणि आता जजसाहेब म्हणतात ॲज ॲडव्होकेट सुभेदार यांनी दिलेल्या पुराव्यांनी हे सिद्ध होत आहे की मी साक्षी शिखरे ह्या वात्सल्य आश्रमाच्या वाचूत गेल्या होत्या आणि त्या कोर्टाशी आणखी एकदा खोटं बोलल्या आहेत. आणि त्या खुनाच्या रात्री आश्रमात गेले असतीलच. प्रेक्षकांनो बरोबर आहे का? त्या खुनाच्या रात्री त्या आश्रमात गेल्या असतीलच या शंकेला वाव आहे असं आता जजसाहेब म्हणतात. आणि सायली अगदी आनंदीने आता मधुभाऊंकडे बघत असते आणि मधुभाऊ सुद्धा खूप खुश असतात. पुढे जजसाहेब म्हणतात की या संदर्भातले आता सगळे पैलू नीट तपासले जावेत आणि कोर्टची कारवाई इथेच थांबते.
त्यानंतर आता जयसाहेब गेल्यावर आता चैतन्य अर्जुनला शाबाशी देतात आणि आता त्यावर अर्जुन आता समोर जातो दामिनी समोर आणि हात समोर करत म्हणतो, आता पुन्हा लवकरच भेटू मिस ॲडव्होकेट दामिनी देशमुख. आणि आता दामिनी काहीही बोलत नाही, तिथून तोंड वळवून आपलं चाललं जाते. आणि ते गेल्यावर आता तिच्या मागोमाग आता महिपताने हे साक्षी सुद्धा जातात. त्यानंतर आता बघा रविराज काय करतो, रविराज आता अर्जुन जवळ येतो आणि म्हणतो, ज्युनियर गुड जॉब. पण काय ना, साक्षीने खून केलाय हे तू नाही सिद्ध करू शकणार. आता अर्जुनला याचं आश्चर्य वाटतं. तर बघा आता रविराज समोर म्हणतो की तन्वीने प्रत्यक्ष खून होताना बघितलंय. हां, पण तू अपोजिशनची बाजू नक्कीच दुबळी केली आहेस. ग्रेट. बघा आता इथे रविराजला खूप ओव्हर कॉन्फिडन्स असतो तरीही या प्रियावरच. त्यानंतर आता रविराज तिथून चालला जातो आणि त्याच्या मागोमाग प्रिया आणि नागराज सुद्धा चालले जातात. तर त्यानंतर आता चैतन्य म्हणतो अर्जुनला, क्या बात आहे अर्जुन. असं रविराज काकांनी तुला असं म्हटलं की तू अपोजिशनची वाट लावली आहे आणि त्यांना एकदा तरी मनात वाटलंच असेल की तन्वी खोटं बोलली आहे म्हणून. आणि आता सायली म्हणते सगळ्यांना आतापर्यंत कळलं सुद्धा असेल की मधुभाऊने खून नाही केलाय म्हणून. त्यावर आता मधुभाऊ सुद्धा म्हणतात की हो, आता तर मला खात्रीच वाटायला लागली आहे की पुढच्या महिन्यापर्यंत मी नक्की सुटणार. त्यानंतर आता मधुभाऊ म्हणतात अर्जुनला की जावई बापू, तुम्ही आज एका मागोमाग असे वार केलेत ना की यातलं कुठलंच खोटं टिकणारच नाही बघा. त्यावर आता अर्जुन म्हणतो की थँक्यू मधुभाऊ. आणि आता अर्जुन चैतन्याचं थोडं भांडण होतं ते बघूया आपण समोर. इकडे आता सीन शिफ्ट होतो. आता दामिनीच्या ऑफिसमध्ये महिपत आणि साक्षी गेली असतात. तर आता साक्षी म्हणते, दामिनी मॅडम, ज्यावेळेस अर्जुनने तो तुकडा माझ्या या गळ्यातल्या पेंडंटला जोडला ना, त्या क्षणाला मला असं वाटलं की या जमिनीने मला गिळून घ्यावं. आणि खरंच मला कळत नाही आहे की अर्जुनला असा काहीतरी पुरावा सापडेल याचा आपल्याला संशय सुद्धा कसा नाही आला. त्यानंतर आता महिपत म्हणतो की त्या अर्जुन सुभेदारला त्या आश्रमात मिळालेले सगळे पुरावे मी त्या पोलीस स्टेशनमध्ये जाळून टाकायला सांगितले होते. पण आता हे कार्ड आणि ते पेंडंटचा तुकडा कुठून आले काय माहीत. तर आता दामिनी म्हणते, आय एम शुअर की अर्जुनने हे सगळं आता इलिगल पद्धतीने मिळवलंय. हे दोन्ही पुरावे त्यांनी तसेच मिळवले. तर आता महिपत म्हणतो, मग देशमुख बाई तुम्ही ते कोर्टात का नाही सांगितलं, म्हणजे त्या जजनी त्याला तिथंच सिधा केला असता. त्यावर आता दामिनी म्हणते, हो का, मी कोर्टात आणखी काय काय बोलायला हवं होतं, काय काय करायला पाहिजे होतं याची एक यादी बनवून द्या मला. आणि ज्या कॉलेजमधलं तुम्ही लॉ केलं ना त्याचं व्हिजिटिंग कार्ड सुद्धा त्याला चिपकू. तर आता महिपत म्हणतो, ओ देशमुख बाई तुम्ही एवढं चिडू नका हो, काय तुम्ही माझ्या लेकीचा प्रश्न आहे म्हणून. तर आता साक्षी म्हणते थांबा अण्णा. आणि आता साक्षी म्हणते ॲक्च्युली काय ना, दामिनी मॅमनी हे अर्जुनला विचारलं होतं की ते व्हिजिटिंग कार्ड आणि तो तुकडा कुठे सापडला म्हणून. तर आता दामिनीमध्ये म्हणते की हो ना, आणि मी तेव्हाच सांगितलं पण होतं. तेव्हाच मदत सावंत आले आणि त्यांनी ॲडव्होकेट सुभेदारच्या बाजूने साक्ष दिली आणि माझ्या हाती काहीही ठोस पुरावा नसताना एका पोलीस ऑफिसरची उलट तपासणी घ्यायला मी काही मूर्ख नाही आहे, असं ती आता महिपतकडे बघत म्हणते. आणि त्यावर आता ही विचार करू लागते आणि दामिनी या दोघांना म्हणते की मला एकच गोष्ट कळत नाही की इन्स्पेक्टर सावंत तिथे अगदी वेळेवर कसे आलेत. तर महिपत म्हणतो, मला तर काहीच कळेन असं झालंय, डोक्याचा खोका झालाय खोका. आणि आता साक्षी म्हणते सगळं संपलंय आता. तर दामिनी म्हणते की नाही, आणि मी संपू सुद्धा देणार नाहीये. आता काय ना, त्या अर्जुन सुभेदारचा कॉन्फिडन्स खूप वाढलाय, तोच आधी संपवायला हवा. आणि इकडे आता सीन शिफ्ट होतो. अर्जुन, चैतन्य, सायली आणि इन्स्पेक्टर सावंत बाहेर असतात. आणि त्यानंतर आता इन्स्पेक्टर सावंत म्हणतात अर्जुनला, अर्जुन सर तुमचं मनापासून अभिनंदन. त्यानंतर आता अर्जुन म्हणतो की इन्स्पेक्टर तुम्ही प्लीज असं काही म्हणू नका. आजचं हिअरिंग आपल्या बाजूनं गेलंय खरं, पण त्यासाठी तुम्हाला खोटं बोलावं लागलं. ॲक्च्युली ते कार्ड आणि लॉकेट तुम्ही मला दिलंच नाही, मीच साईडला काढून घेतलं होतं. त्यावर आता चैतन्य म्हणतो, अरे अर्जुन खूप मायनर डिटेल आहे रे हे. त्यावर आता अर्जुन म्हणतो चैतन्याला, शट युअर माउथ चैतन्य, मला कोर्टात खोटं बोलायला आवडत नाही. त्यावर आता इन्स्पेक्टर म्हणतात, अरे सर मी चांगल्यासाठीच खोटं बोललो ना, आणि ते कार्ड आणि ते पेंडंट तुम्ही सबमिट नव्हतं केलं पोलीस स्टेशनमध्ये हे टेक्निकली, पण त्या पुराव्याने आता गुन्हेगाराला शिक्षा मिळत असेल तर थोडंफार खोटं बोलायला काय हरकत आहे. आता सायली सुद्धा म्हणते की हो, पण मला सुद्धा हे पटलेलं नाही आहे. तर आता चैतन्य म्हणतो, वहिनी तो महिपत शिकरे काय फार साधा सरळ माणूस आहे का, त्या साक्षीला वाचवण्यासाठी त्यांनी काय काय केलंय हे आपल्याला माहिती नाही आहे का, आणि अशा वेळेस आपण एखादी काय वाकडी वाट धरली तर काय फरक पडतो त्याने. मग आता अर्जुन म्हणतो, म्हणून की आपण खोटं बोलायचं का. त्यावर आता चैतन्य म्हणतो की आपल्या हाती जर वेळ असता तर आपण सगळं नीट केलं असतं, पण नाही आहे ना आपल्याकडे वेळ, आपल्याकडे ऑप्शनच नव्हता ना अर्जुन. आणि पेंडंट इतका महत्त्वाचा पुरावा आपण काय तो लपवून ठेवायचा का. तर आता अर्जुन परत काहीतरी बोलणार, तितक्यात आता इन्स्पेक्टर बोलतात की सर तुम्ही इतका नाही त्रास करून घेऊ, मी रोज लोकांचं नुकसान करण्यासाठी खोटं बोलणारी माणसं बघतो, पण आज आपल्याला नाही मिळवण्यासाठी थोडंफार खोटं बोलावं तरी लागलं तरी काय होतं, याचा तुम्ही त्रास नका करून घेऊ. तर आता चैतन्य म्हणतो, हे बघ अर्जुन, मी इन्स्पेक्टर सावंतांना कोर्टात खोटं बोलायला लावलं, याचं जर तुला इतकं वाईट वाटत असेल तर सॉरी, चुकलं माझं. तर आता सायली म्हणते, अहो चैतन्य भाऊजी तुम्ही माफी नका मागू. आणि आता सायली म्हणते अर्जुनला, अहो मलाही तुमचं म्हणणं पटतंय, पण आता आपण आपल्या ध्येयाकडे लक्ष ठेवायला हवं, आणि आज
आपल्याला जो विजय मिळाला आहे तो आपण साजरा करायला हवाच ना. त्यावर आता अर्जुन स्माईल करतो आणि आता सायलीमध्ये अर्जुनला आता तरी राग सोडा तुम्ही. आणि त्यानंतर आता अर्जुन चेतनला एक स्माईल देतो आणि आजचा भाग इथेच संपतो. आजचा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. पण प्रेक्षकांना उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे ही दामिनी आता हिचे डर्टी गेम्स खेळते आणि मीडियाला बोलवून म्हणते की सासऱ्याला वाचवण्यासाठी जावई कुठल्याही थराला जाऊ शकतो. आणि त्यानंतर हे सगळे मीडिया आता अर्जुन आणि सायलीजवळ जातात. ते दोघं आता मंदिरात गेले असतात आणि मंदिराच्या बाहेरच या दोघांना गाठतात आणि आता फालतू प्रश्न विचारायला लागतात की आता मधोभाऊ तुमचे सासरे आहेत म्हणून तुम्ही त्यांना पाठीशी घालतायत का अर्जुन सुभेदार. आणि एका महिन्यात तुम्ही केस जिंकाल की हराल त्यावर आता सायली येते आणि म्हणते मी सांगते. हे आमच्यासाठी 1 महिना नाही तर 30 दिवस आहे आणि ज्यांचा लढा सत्याच्या बाजूने असतो त्यांना हरण्याची भीती नसते. आणि आता सायली अर्जुनचा हात पकडते आणि त्यांच्या सगळ्या मीडियाच्या मधूनच तिथून चालली जाते. आजचा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया उद्या एका नवीन एपिसोड सोबत. तोपर्यंत एन्जॉय आणि धन्यवाद.